नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं फायनल टार्गेट MPSC या यूट्यूब चॅनलमध्ये। या ठिकाणी आपण पोलीस भरती स्पेशल मागील वर्षातील सर्व विषयातील प्रश्नांचे स्पष्टीकरणासह विश्लेषण ही सिरीज सुरू केलेली आहे। त्यामधील महाराष्ट्राचा भूगोल या विषयातील आजचा आपलं 24वा लेक्चर। प्रश्न क्रमांक 461, खालीलपैकी कोणता किल्ला कोकण विभागात येत आहे? हा प्रश्न रत्नागिरी ग्रामीण पोलीस शिपाई भरती 2023 या वर्षी विचारण्यात आलेला आहे। पर्याय दिलेले आहेत सिंहगड, प्रतापगड, सुवर्णदुर्ग आणि शिवनेरी। मग खालीलपैकी असा कोणता किल्ला आहे जो कोकण विभागामध्ये येतो? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, सुवर्णदुर्ग हा किल्ला कोकण विभागामध्ये येतो। मग आपण महाराष्ट्रामधील महत्त्वाचे काही किल्ले बघूयात। रायगड हा जो जिल्हा आहे, या रायगडमध्ये कोणते कोणते किल्ले आहेत? तर रायगडमध्ये आपण बघू शकतो कर्नाळा आहे, प्रबळगड, सरसगड, लिंगाणा, सुधागड आणि रायगड। त्याचप्रमाणे जंजिरा किल्ला आहे, हे सुद्धा कुठे आहेत? रायगड या जिल्ह्यामधले किल्ले आहेत। मग महत्त्वाचं म्हणजे पुणे या जिल्ह्यामध्ये कोणते कोणते किल्ले येतात? तर पुण्यामध्ये सिंहगड आहे, पुरंदर, शिवनेरी, लोहगड, राजमाची, रोहिडेश्वर, विसापूर, राजगड आणि तोरणा हे कुठे येतात? पुणे या जिल्ह्यामधले किल्ले आहेत। मग प्रतापगड हा जो किल्ला आहे, सिंहगड आहे, शिवनेरी आहे, हे कुठे येतात? तर हे आहेत आपल्या पुणे या जिल्ह्यामधले किल्ले आहेत। आणि प्रतापगड हा सुद्धा कुठे येतो? तर प्रतापगड हा किल्ला सातारा या जिल्ह्यामध्ये येतो। मग सातारा या जिल्ह्यामध्ये कोणते कोणते महत्त्वाचे किल्ले आहेत? तर साताऱ्यामध्ये आहे प्रतापगड, मकरंदगड, सज्जनगड, वासोटा आणि वसंतगड। त्याचप्रमाणे अजिंक्यतारा हे काय आहेत? सातारा या जिल्ह्यामधले महत्त्वाचे किल्ले आहेत। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 462, रत्नागिरी जिल्ह्यातील खालीलपैकी प्रेक्षणीय स्थळ ओळखा। हा प्रश्न रत्नागिरी ग्रामीण पोलीस शिपाई भरती 2023 या वर्षी विचारण्यात आलेला आहे। पर्याय दिलेले आहेत माचाळ, आंबोली घाट, पन्हाळा आणि मुरुड बीच। मग रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कोणतं प्रेक्षणीय स्थळ आहे? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, माचाळ हे रत्नागिरी जिल्ह्यातील प्रेक्षणीय स्थळ आहे। मग आंबोली हा घाट कुठे येतो? तर आंबोली हा घाट सावंतवाडी व बेळगाव या रस्त्यांना जोडणारा आंबोली घाट आहे। मुरुड बीच कुठे आहे? मुरुड बीच हा रायगड या जिल्ह्यामध्ये येतो। आणि पन्हाळा कुठे आहे? तर पन्हाळा कोल्हापूर या जिल्ह्यामधला किल्ला आहे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 463, डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे मुख्यालय हे कोणत्या ठिकाणी आहे? हा प्रश्न रत्नागिरी ग्रामीण पोलीस शिपाई भरती 2023 या वर्षी विचारण्यात आलेला आहे। पर्याय दिलेले आहेत सावंतवाडी, कुडाळ, दापोली आणि महाड। मग डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचं मुख्यालय कोठे आहे? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, दापोली या ठिकाणी डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचं मुख्यालय आहे। आपण महत्त्वाची माहिती बघूया। हे जे विद्यापीठ आहे डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, हे कोणी स्थापन केलेलं आहे? तर याची स्थापना ही वसंतराव नाईक यांनी केलेली आहे। आणि ती कधी केलेली आहे? 18 मे 1972 रोजी केलेली आहे। वसंतराव नाईक हे कोण होते? तर हे महाराष्ट्रातील हरित क्रांतीचे काय आहेत? जनक
आहेत. महाराष्ट्रातील हरित क्रांतीचे जनक कोण आहेत? वसंतराव नाईक. आणि वसंतराव नाईक यांनी 18 मे 1972 रोजी डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी आणि वसंतराव नाईक यांनी काय केलेलं आहे? डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाची स्थापना केलेली आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 464. पालघर जिल्ह्यातील कोणता पारंपरिक नृत्य प्रकार प्रसिद्ध आहे? हा प्रश्न पालघर पोलीस शिपाई भरती 2023 यावर्षी विचारण्यात आलेला आहे. पर्याय दिलेले आहेत तारपा, कुचिपुडी, कथ्थकली आणि कर्मा. मग पालघर हा जो जिल्हा आहे यामध्ये कोणता पारंपरिक नृत्य प्रकार प्रसिद्ध आहे? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. तारपा हा नृत्य प्रकार प्रसिद्ध आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 465. महाराष्ट्रातील एकाच नावाचे तालुके व जिल्हे यांच्या जोड्या लावा. हा प्रश्न वर्धा पोलीस शिपाई भरती 2023 यावर्षी विचारण्यात आलेला आहे. पर्याय दिलेले आहेत, म्हणजे पर्याय नाही आहेत. काय केलेलं आहे त्यांनी? एका बाजूला तालुके दिलेले आहेत आणि एका बाजूला काय केलेलं आहे? जिल्हे दिलेले आहेत. मग हे जे तालुक्यांची नावं आहेत ही कोणत्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये येतात असं आपल्याला विचारलेलं आहे. तालुक्यांमध्ये दिलेले आहेत खेड, कर्जत, कळंब आणि नांदगाव. मग मित्रांनो, ज्यावेळी असा जोड्या लावाचा प्रश्न येतो त्यावेळेस काय करायचं असतं? तुम्हाला जे माहिती आहे ती जोडी अगोदर जुळवायची आहे. त्याच्यावरून उत्तर निघतं का हे बघायचं आहे. जर तसं असेल तर काय होतं? आपला वेळ वाचला जातो. मग बघा आपल्याला इथं काय दिलेलं आहे? सगळ्यांनाच माहिती आहे. खेड कुठं आहे? खेड हे रत्नागिरी आणि पुणे या जिल्ह्यामध्ये आहे. मग अचं 2 असणारे किती पर्याय आहेत? 2 आहेत. मग आपला हा पर्याय गेला आणि हा पर्याय गेला. मग आता काय राहिलं? आपल्याला आणखी एक पर्याय शोधायचा आहे. आता बघा इथे पण काय दिलेलं आहे? डचं 3 दिलेलं आहे. म्हणजे काय आहे? नांदगाव याची जोडी काय लागते? नाशिक, अमरावती. बरोबर. त्यामुळे आपल्याला हे 2 पर्याय राहतातच. पुढचा तालुका आहे कर्जत. मग कर्जत कुठे कुठे आहे? आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे कर्जत कुठे आहे? रायगड आणि अहमदनगर. मग 2चं 1 किंवा बचं 1 असणारा काय आहे? हा एकमेव पर्याय आहे. त्यामुळे आपल्या प्रश्नाचं उत्तर काय येतं? पर्याय क्रमांक 3. खेड, रत्नागिरी, पुणे, कर्जत, रायगड, अहमदनगर, कळंब, उस्मानाबाद, यवतमाळ आणि नांदगाव, नाशिक, अमरावती. मग आपण आणखी काही समान नावांची गावे असणारे तालुके बघूयात. आपण बघूया शिरूर. शिरूर कुठे कुठे आहे? शिरूर हे बीड आणि पुणे या जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतं. कारंजा कुठे आहे? कारंजा हे वर्धा आणि वाशिम या 2 जिल्ह्यामध्ये कारंजा नावाचा तालुका आहे. किंवा असं म्हणू शकतो कारंजा हा तालुका वर्धा व वाशिम या जिल्ह्यामध्ये आहे. सेलू हा सेलू तालुका कुठे कुठे आहे? वर्धा आणि परभणी या जिल्ह्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. तुम्हाला याच्या व्यतिरिक्त इथलेही आणखी काही पर्याय किंवा गावांची नावं टाकू शकतात. मालेगाव आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे कुठे आहे? नाशिकमध्ये आहे. अजून कुठे आहे? वाशिम या जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला मालेगाव पाहायला मिळतं. मग हे बघा हे 4 खेड, कर्जत, कळंब, नांदगाव, शिरूर, कारंजा, सेलू आणि मालेगाव असे जर हे 8 गावं तुम्ही पाठ केली आणि यांचे जिल्हे पाठ केले तर तुम्हाला बेसिक प्रश्न सुटून जातो. पुढचा प्रश्न आहे हाही जोड्या लावाचा प्रश्न आहे. याच्यामध्ये कृषी विभाग दिलेले आहेत आणि प्रमुख पिकं दिलेली आहेत. मग कोणता कृषी विभाग किंवा कोणत्या नदीच्या किनारी किंवा कोणत्या ठिकाणी कोणतं प्रमुख पीक आहे हे आपल्याला विचारलेलं आहे. मग बघा कोकण किनारी म्हणजे कोकण हा जो आहे या कोकणामध्ये काय घेतलं जातं? तर अचं काय येतं? 3 येतं. मग अचं 3 असणारे परत आपले इथे 2 पर्याय आहेत म्हणून आपला पर्याय क्रमांक 3 आणि पर्याय क्रमांक 4 हे जातं. मग आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे कापूस आणि तेलबिया हे जे
पीक आहे प्रमुख, हे कुठे घेतलं जातं? तर कापूस आणि तेलबिया हे जे पीक आहे हे तापी नदीच्या खोऱ्यामध्ये घेतलं जातं. मग ड चं एक असणारा आपला एकमेव पर्याय आहे, त्यामुळे आपल्या या प्रश्नाचं उत्तर काय येतं? पर्याय क्रमांक 1. भीमा खोऱ्यामध्ये काय घेतलं जातं? बाजरी व तेलबियांचं प्रमुख पीक घेतलं जातं. कृष्णा हे जे खोरं आहे, ह्या कृष्णा खोऱ्यामध्ये ऊस आणि दूध व्यवसाय केला जातो. म्हणजेच काय, कोल्हापूर हा जो जिल्हा आहे, या कोल्हापूर जिल्ह्यातलं प्रमुख पीक काय आहे? ऊस हे आहे. नाशिकमधलं काय आहे? नाशिकमध्ये काय पिकतं? द्राक्षे पिकतात. जळगावमध्ये काय पिकते? जळगावमध्ये केळी हे उत्पादन घेतलं जातं. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 467. कवी फ. मु. शिंदे यांचा जन्म हिंगोली जिल्ह्यातील टिंबटिंब या गावी झालेला आहे. हा प्रश्न हिंगोली पोलीस शिपाई भरती 2023 या वर्षी विचारण्यात आलेला आहे. पर्याय दिलेले आहेत नांदापूर, पळसगाव, रुपूर आणि अरळ. मग हे जे फ. मु. शिंदे आहेत यांचा जन्म हिंगोली जिल्ह्यामध्ये कोठे झालेला आहे? तर यांचा जन्म हिंगोली जिल्ह्यामधील रुपूर या गावी झाल्याचं आपल्याला आढळून येतं. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 468. हिंगोली शहर हे कोणत्या नदीच्या काठावर वसलेलं आहे? हा प्रश्न हिंगोली पोलीस शिपाई भरती 2023 या वर्षी विचारण्यात आलेला आहे. पर्याय दिलेले आहेत गोदावरी, वैनगंगा, वैतरणा आणि कयाधू. मग हिंगोली हे जे शहर आहे हे कोणत्या नदीच्या काठावर वसलेलं आहे? तर हे कयाधू या नदीच्या काठावर वसल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 469. खालीलपैकी कोणती नदी चंद्रपूर जिल्ह्यातून वाहत नाही? हा प्रश्न चंद्रपूर पोलीस शिपाई भरती 2023 या वर्षी विचारण्यात आलेला आहे. पर्याय दिलेले आहेत वैनगंगा, गोदावरी, वर्धा आणि इरई. मग मित्रांनो, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे गोदावरी ही जी नदी आहे ही चंद्रपूरकडे जाईल का किंवा चंद्रपूर जिल्ह्यातून वाहील का? तर नाही. या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 2. गोदावरी ही नदी चंद्रपूर जिल्ह्यातून वाहत नाही. मग गोदावरी ही जी नदी आहे ही नदी कोणत्या कोणत्या जिल्ह्यातून वाहते किंवा या नदीच्या जे खोरं आहे याच्यामध्ये कोणते पूर्णपणे जिल्हे येतात ते आपण या ठिकाणी बघूया. मित्रांनो बघा, गोदावरी ही जी नदी आहे या नदीच्या खोऱ्यामध्ये पूर्णपणे समाविष्ट असणारे कोणते जिल्हे आहेत? तर ते आहे जालना, परभणी, हिंगोली, नांदेड आणि लातूर. हे पूर्णपणे जे जिल्हे आहेत हे गोदावरी नदीच्या खोऱ्यामध्ये समाविष्ट असणारे जिल्हे आहेत. वैनगंगा, वर्धा आणि इरई ह्या ज्या नद्या आहेत या चंद्रपूर जिल्ह्यामधून वाहतात. मग आपण बघूया, ही जी वैनगंगा नदी आहे ही वैनगंगा नदी कोठे उगम पावते? तर वैनगंगा ही नदी मैकल पर्वतरांगेमध्ये उगम पावते. मैकल पर्वतरांग मध्य प्रदेश या राज्यामध्ये ही नदी उगम पावते. आणि या जिल्ह्यामध्ये दरेकसा टेकड्या आहेत. काय आहेत? मैकल पर्वतरांगेमध्ये दरकेसा ह्या ज्या टेकड्या आहेत या टेकड्यांच्या जवळ काय होतो? वैनगंगा या नदीचा उगम होतो. वर्धा ही जी नदी आहे या नदीचा उगम कुठे होतो? तर या नदीचा उगम सातपुडा या पर्वतरांगेमध्ये झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. सातपुडा पर्वतरांगेमध्ये कुठे? बैतूल या जिल्ह्यामध्ये. बैतूल या जिल्ह्यामध्ये. हाही जिल्हा कुठे आहे? मध्य प्रदेश या राज्यामध्ये आहे. म्हणजे वैनगंगा नदी आहे, वर्धा नदी आहे, या मध्य प्रदेश या राज्यामध्ये उगम पावतात. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 470. भाबर, तरई हा भूप्रदेश कशाच्या कार्यामुळे तयार होतो? हा प्रश्न नाशिक ग्रामीण पोलीस शिपाई भरती 2023 या वर्षी विचारण्यात आलेला आहे. पर्याय दिलेले आहेत नदी, वारा, भूकंप आणि ज्वालामुखी. मग भाबर आणि तरई हा जो भूप्रदेश आहे हा कशामुळे तयार होतो? तर हा भूप्रदेश
नदीच्या कार्यामुळे तयार झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. प्रश्न क्रमांक 471, संजय गांधी नॅशनल पार्क टिंबाटिंबा येथे आहे. हा प्रश्न पुणे शहर पोलीस शिपाई भरती 2023 या वर्षी विचारण्यात आलेला आहे. पर्याय दिलेले आहेत मुंबई, चंद्रपूर, सातारा आणि गोंदिया. मित्रांनो, या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, मुंबई या ठिकाणी संजय गांधी नॅशनल पार्क आहे. मग मुंबईमध्ये कोठे आहे तर मुंबईमध्ये बोरीवली या ठिकाणी आपल्याला हे नॅशनल पार्क पाहायला मिळतं. मग या संजय गांधी नॅशनल पार्कची स्थापना केव्हा झालेली आहे तर ही स्थापना झालेली आहे 4 फेब्रुवारी. कधी? 4 फेब्रुवारी 1983 रोजी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची स्थापना झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. आणि हे एकूण 2 जिल्ह्यामध्ये विभागलेलं पार्क आहे. ठाणे या जिल्ह्यामध्ये आणि मुंबई या जिल्ह्यामध्ये संजय गांधी नॅशनल पार्क विभागलेलं आपल्याला पाहायला मिळतं. या उद्यानामध्ये किंवा या पार्कमध्ये आपल्याला किती पक्ष्यांच्या जाती आढळून येतात तर साधारणतः 250 जातीचे पक्षी आपल्याला संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये पाहायला मिळतात. मुंबई हे जे शहर आहे या मुंबई उपनगरामध्ये या नॅशनल पार्कचा किती टक्के भाग येतो किंवा किती किलोमीटर भाग येतो तर 44.45 चौरस किलोमीटर इतकं क्षेत्र मुंबई उपनगरमध्ये आहे. आणि ठाणे या जिल्ह्यामध्ये किंवा ठाणे उपनगरामध्ये संजय गांधी नॅशनल पार्कचं किती क्षेत्र आहे तर ते आहे 58.64 चौरस किलोमीटर इतकं. एकूण क्षेत्र किती आहे या पार्कचं तर एकूण क्षेत्र आहे 103.09 चौरस किलोमीटर इतकं या नॅशनल पार्कचं क्षेत्र आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 472, माहीम किल्ला मुंबई म्हणजे माहीम किल्ला कुठे आहे. इथे लगेच आपल्याला लक्षात येतं माहीम किल्ला कुठे आहे, मुंबईमध्ये आहे. आणि तो कधी बांधला गेला हा प्रश्न पुणे शहर पोलीस शिपाई भरती 2023 या वर्षी विचारण्यात आलेला आहे. मग माहीम हा जो किल्ला आहे हा कधी बांधलेला आहे तर हा 12व्या शतकामध्ये बांधण्यात आलेला आहे. आणि कुठे आहे हा माहीम किल्ला तर माहीम किल्ला हा मुंबईमध्ये आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. कधी बांधलेला आहे 12व्या शतकामध्ये. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 473, स्वातंत्र्य सैनिक उमाजी नाईक यांचे स्मारक कोठे आहे. हा प्रश्न पुणे शहर पोलीस शिपाई भरती 2023 या वर्षी विचारण्यात आलेला आहे. पर्याय दिलेले आहेत नांदेड, जळगाव, पुणे आणि अहिल्यानगर. मग स्वातंत्र्यवीर उमाजी नाईक यांचं स्मारक कोणत्या ठिकाणी आहे तर हे स्मारक आहे पुणे या जिल्ह्यामध्ये. कुठे आहे? पुण्यामध्ये स्वातंत्र्य सैनिक उमाजी नाईक यांचं स्मारक आहे. मित्रांनो, हे जे उमाजी नाईक होते हे कोण होते तर हे कोण होते, एक क्रांतिकारक होते. आणि यांनी कोणाविरुद्ध लढा दिलेला आहे तर यांनी ब्रिटिशांविरुद्ध लढा दिलेला आपल्याला पाहायला मिळतो. उमाजी नाईक हे जे आहेत यांनी ब्रिटिशांविरुद्ध लढा दिलेला आहे. आणि हे कोण होते, क्रांतिकारक होते. यांचा जन्म कधी झालेला आहे 7 सप्टेंबर 1791 साली पुणे जिल्ह्यातील भिवडी या गावात झालेला आहे. पुणे या जिल्ह्यामध्ये भिवडी या गावामध्ये उमाजी नाईक यांचा जन्म 7 सप्टेंबर 1791 रोजी झालेला आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 474, अमरावती जिल्ह्यात खालीलपैकी कोणते ठिकाण नाही. हा प्रश्न अमरावती ग्रामीण पोलीस शिपाई भरती 2023 या वर्षी विचारण्यात आलेला आहे. पर्याय दिलेले आहेत अंबादेवी, अमरावती, महानुभव पंतांचे तीर्थक्षेत्र रिद्धपूर, संत तुकडोजी महाराजांची समाधी मोझरी आणि पुरातन शिवमंदिर जे गुहेमध्ये आहे किंवा गुफेमध्ये आहे हे सालबर्डी. मग यापैकी असं कोणतं ठिकाण आहे जे अमरावती या जिल्ह्यामध्ये येत
नाही. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 पुरातन शिवमंदिर सालबर्डी हे अमरावती या जिल्ह्यामध्ये येत नाही. तर हे कुठे येतं? नागपूर या जिल्ह्यामध्ये येतं. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 475 अमरावती जिल्ह्यातील अचलपूर या शहराचे पूर्वीचे नाव काय होते? हा प्रश्न अमरावती ग्रामीण पोलीस शिपाई भरती 2023 यावर्षी विचारण्यात आलेलं आहे. पर्याय दिलेला आहे रहिमापूर, दिनाजपूर, मदिनापूर आणि एलिचपूर. मग अचलपूर हे जे शहर आहे या शहराचं पूर्वीचं नाव काय होतं? या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 एलिचपूर असं नाव होतं. आणि या एलिचपूरवरूनच काय झालेलं आहे? अचलपूर असं झालेलं आहे. मग आत्ता सध्या आणखी 3 शहरांची किंवा 3 जिल्ह्यांची नावं बदललेली आहेत. पहिला जिल्हा आहे अहमदनगर. या अहमदनगरचं नाव काय झालेलं आहे? अहिल्यानगर. पुढचा जिल्हा आहे औरंगाबाद. या औरंगाबाद जिल्ह्याचं नाव काय झालेलं आहे? छत्रपती संभाजी नगर. आणि तिसरा जिल्हा आहे उस्मानाबाद. या उस्मानाबाद या जिल्ह्याचं नाव काय झालेलं आहे? तर उस्मानाबाद जिल्ह्याचं नाव झालेलं आहे तिसरा जिल्हा आहे उस्मानाबाद. या उस्मानाबाद या जिल्ह्याचं नाव काय झालेलं आहे? धाराशिव. हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. करंटमधले प्रश्न आहेत. अहमदनगर जिल्ह्याचं नाव अहिल्यानगर, औरंगाबाद जिल्ह्याचं नाव छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबाद या जिल्ह्याचं नाव धाराशिव असं झाल्याचं लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 476 अमरावती जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात नागवेलीच्या पानांचे मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन घेण्यात येते? हा प्रश्न अमरावती ग्रामीण पोलीस शिपाई भरती 2023 यावर्षी विचारण्यात आलेला आहे. पर्याय दिलेले आहेत चिखलदरा, वरुड, अंजनीगाव सुजी आणि नांदगाव खंडेश्वर. मग अमरावती जिल्ह्यामधील कोणता तालुका आहे ज्यामध्ये नागवेलीच्या पानांचं मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन घेतलं जातं? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अंजनगाव सुजी या ठिकाणी नागवेलीच्या पानांचे मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन घेतलं जातं. याचबरोबर आपण बघूया नागपूर हा जिल्हा कशासाठी प्रसिद्ध आहे? तर नागपूर हा जिल्हा संत्री या पिकासाठी प्रसिद्ध आहे. यालाच काय म्हटलं जातं? ऑरेंज सिटी असं सुद्धा म्हटलं जातं. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये काय पीक घेतलं जातं? तर कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये ऊस हे पीक प्रामुख्याने घेतलं जातं. नाशिकमध्ये काय प्रसिद्ध आहे? नाशिकमध्ये द्राक्षे प्रसिद्ध आहेत. जळगावची काय आहे? जळगाव या जिल्ह्यामध्ये केळी या पिकाचं उत्पादन घेतलं जातं. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 477 जोड्या जुळवा किंवा अयोग्य जोडी ओळखा. पर्याय दिलेले आहेत. म्हणजे एका साईडला काय दिलेलं आहे? नावं दिलेली आहेत. म्हणजे ते जे ठिकाण आहे ते ठिकाण कोणाशी संबंधित आहे असं काय दिलेलं आहे? आपल्याला जोड्या जुळवून दिलेल्या आहेत आणि त्यामधली आपल्याला अयोग्य जोडी ओळखायची आहे. मग हा प्रश्न कधी विचारलेला आहे? तर हा प्रश्न अमरावती ग्रामीण पोलीस शिपाई भरती 2023 यावर्षी विचारण्यात आलेला आहे. इकडे दिलेला आहे वनराई प्रयोग मोहनधारिया, हिरवे बाजार पोपटराव पवार, शिरपूर पॅटर्न सुरेश खानापूरकर, जलबिरादरी प्रयोग श्री दत्ता देशकर. मग अशी यातली कोणती अयोग्य जोडी आहे जी जुळत नाहीये? तर बघा हिरवे बाजार. हिरवे बाजार कोणाचा आहे? पोपटराव पवार. मित्रांनो वनराईक प्रयोग कोणाचा आहे? तर श्री मोहनधारिया. ही जोडी बरोबर आहे. हिरवे बाजार आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. आपल्या सर्वांचे लाडके सरपंच कोण आहेत? पोपटराव पवार. शिरपूर पॅटर्न कोणाचा आहे? सुरेश खानापूरकर.
आणि या प्रश्नातली अयोग्य जोडी कोणती आहे किंवा या प्रश्नाचं उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 4 जल बिरादरी प्रयोग श्री दत्ता देशकर. मग जल बिरादरी प्रयोग दत्ता देशकर यांचा आहे का? तर नाही. हा कोणी सुरू केलेला आहे? हा सुरू केलेला आहे राजेंद्र सिंह राणा. कोण आहेत? राजेंद्र सिंह राणा अशी याची जोडी जुळते. जल बिरादरी प्रयोग राजेंद्र सिंह राणा यांनी सुरू केलेला आहे. आणि हा प्रयोग काय आहे? तर हा प्रयोग आहे नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी त्यांनी काम हाती घेतलं होतं. नद्यांमधले अतिक्रमण काढणं. ज्या महाराष्ट्रामधील किंवा भारतामधील नद्या आहेत या नद्यांचं काय आहे? अतिक्रमण काढायचं. याला काय म्हटलं जातं? जलबिरादरी प्रयोग. म्हणजे आपल्या ज्या नद्या आहेत या नद्यांचं काय करायचं आहे? पुनरुज्जीवन करायचं आहे. आणि पाण्याच्या प्रवाहाचं काय करायचं आहे? व्यवस्थापन करण्याचा जो प्रयोग आहे याला काय म्हटलं जातं? जलबिरादरी प्रयोग असं म्हटलं जातं. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 478. इसापूर प्रकल्प कोणत्या तालुक्यात आहे? हा प्रश्न यवतमाळ चालक पोलीस शिपाई भरती 2023 यावर्षी विचारण्यात आलेला आहे. मग इसापूर हा जो प्रकल्प आहे तो कोणत्या तालुक्यात आहे? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पुसद या तालुक्यामध्ये काय आहे? इसापूर प्रकल्प आहे. हा प्रश्न यवतमाळ चालक पोलीस शिपाई भरती 2023 यावर्षी विचारण्यात आलेला आहे. मित्रांनो, मी तुम्हाला वारंवार सांगत आलेली आहे, पोलीस भरतीचा फॉर्म तुम्ही ज्यावेळेस भरता त्यावेळी तुम्ही ज्या जिल्ह्यात फॉर्म भरत आहात त्या जिल्ह्याची पूर्णपणे माहिती तुम्हाला असणं गरजेचं आहे. त्या जिल्ह्यामध्ये कोणते धबधबे आहेत, त्याचप्रमाणे कोणते महत्त्वाचे प्रकल्प प्रस्तावित आहेत का किंवा प्रकल्प सुरू आहेत का ते बघायचं आहे. त्या ठिकाणी कोणत्या महत्त्वाच्या गोष्टीवरून वाद आहे का, कोणत्या नद्या आहेत, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या जिल्ह्याबद्दल माहिती असणं गरजेचं आहे. त्या जिल्ह्यामध्ये एकूण तालुके किती आहेत, त्याचप्रमाणे महानगरपालिका किती आहेत, जिल्हा परिषद आहे का, या सगळ्या गोष्टी तुम्ही काय करायचं आहे? लक्षात ठेवायच्या आहेत आणि माहिती करून घ्यायच्या आहेत. तरच तुम्हाला पैकीच्या पैकी किंवा अपेक्षित असे मार्क येऊ शकतात. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 479. पैठण तालुका टिंबटिंब संतांची जन्मभूमी म्हणून ओळखली जाते. हा प्रश्न यवतमाळ चालक पोलीस शिपाई भरती 2023 यावर्षी विचारण्यात आलेला आहे. पर्याय दिलेले आहेत संत तुकाराम, संत रविदास, संत नामदेव आणि संत ज्ञानेश्वर. मग पैठण हा जो तालुका आहे, पैठण हा तालुका कोणत्या संतांची जन्मभूमी म्हणून ओळखली जाते? तर संत ज्ञानेश्वर महाराज. कोण आहेत? संत ज्ञानेश्वर महाराज यांची काय आहे? जन्मभूमी आहे पैठण. आणि संत ज्ञानेश्वर महाराजांची जन्मभूमी म्हणून पैठण हे ओळखलं जातं. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 480. आजच्या लेक्चरमधला आपला शेवटचा प्रश्न आहे. रिश्टर स्केल हे काय मोजण्याचं मापक आहे? हा प्रश्न नाशिक ग्रामीण पोलीस शिपाई भरती 2023 यावर्षी विचारण्यात आलेला आहे. पर्याय दिलेले आहेत त्सुनामी, ज्वालामुखी, भूकंप लहरी आणि चक्रीवादळ. मग रिश्टर स्केल हे जे उपकरण आहे हे काय मोजलं जातं किंवा याच्या साहाय्याने काय मोजलं जातं? तर याच्या साहाय्याने आपण भूकंप लहरी मोजतो. भूकंप लहरी मोजण्याचं साधन काय आहे? रिश्टर स्केल. मित्रांनो, आजच्या लेक्चरमधला शेवटचा प्रश्न क्रमांक 480. रिश्टर स्केल हे काय मोजण्याचं मापक आहे? हा प्रश्न नाशिक ग्रामीण पोलीस शिपाई भरती 2023 यावर्षी विचारण्यात आलेला आहे. पर्याय दिलेले आहेत त्सुनामी, ज्वालामुखी, भूकंप लहरी आणि चक्रीवादळ. मग रिश्टर स्केल हे जे मापक आहे हे काय मोजतं? तर हे भूकंप लहरी मोजतं. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. मग त्सुनामी मोजण्याचं जे एकक आहे ते काय आहे? तर त्सुनामी मोजण्याचं एकक आहे रन अप. याच्या साहाय्याने आपण त्सुनामी मोजतो. म्हणजेच काय? त्सुनामी लाटा किनाऱ्यावर पोचल्यानंतर समुद्राच्या पातळीत होणारी तात्पुरती वाढ
समुद्राच्या ज्या लाटा आहेत या समुद्राच्या लाटा ज्यावेळी किनाऱ्यावर पोचतात त्यावेळी समुद्राच्या पातळीमध्ये किंवा समुद्राची जी पातळी पाण्याची पातळी आहे यामध्ये होणारी जी तात्पुरती वाढ आहे हे मोजण्याचं एकक म्हणजे काय आहे रणप. यालाच काय म्हटलं जातं त्सुनामी मोजण्याचं एकक असं म्हटलं जातं. मित्रांनो हे लेक्चर आवडलं असेल तर लेक्चरला लाईक करायचं आहे. आपल्या मित्रांना या लेक्चरची लिंक शेअर करायची आहे. आणि पोलीस भरतीमध्ये हमखास यश मिळवायचं असेल आणि मागील वर्षातील सर्व प्रश्नांचे स्पष्टीकरण जाणून घ्यायचं असेल तर फायनल टार्गेट MPSC या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. धन्यवाद.